मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसी मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। ई-केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो अनेक लाडक्या बहिणींना पडत आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने अर्ज केला, आता आमचे लग्न झाले आहे आणि आमच्या आधार कार्डवर आमच्या नवऱ्याचे किंवा सासरकडचे नाव आहे, तर आता ई-केवायसी करताना आम्ही नक्की नंबर किंवा आम्ही नक्की आधार नंबर द्यायचा कुणाचा, वडिलांचा द्यायचा का पतीचा द्यायचा, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचा तुम्हाला एकच मुद्दा सांगतो, तुम्ही आता ई-केवायसी करताना तुमच्या आधार कार्डवर ज्याचे नाव आहे, तुमच्या वडिलांचे नाव असेल तर तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी वडिलांचा आधार नंबर टाका। तुमच्या आधार कार्डवर जर तुमच्या पतीचे नाव असेल तर तुम्ही तुमच्या पतीचा त्या ठिकाणी आधार नंबर टाका आणि त्यावर येणारा ओटीपी असणार आहे तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून तुमची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून तुम्हाला घ्यायची आहे। आता यामध्ये अनेक महिला कन्फ्यूज होत आहेत की आता आमच्या सासूला पैसे येत आहेत, मग आम्हाला पैसे येणार का नाही, तर लक्षात घ्या, तुम्ही चुकीच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर तुमच्या नवऱ्याचे नाव आहे आणि तुम्ही जर वडिलांचे नाव टाकले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार डिटेल मिसमॅच म्हणून दाखवेल आणि तुम्हाला योजनेचे पैसे थांबले जातील। त्याच्यामुळे जी काही माहिती खरी आहे ती खरी माहिती टाका। आता बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आता यामध्ये दिसणार आहेत। तुमची ई-केवायसी प्रक्रिया सरकारने यासाठी ठेवली आहे कारण आता यामध्ये तुमच्या पतीचा तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकणार आहे, त्या आधार नंबरवरून तुमची इन्कम टॅक्सची माहिती असेल, तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाची माहिती असेल, 4 व्हीलर वाले जे चुकून राहिले आहेत त्यांची माहिती असणार आहे, अशी अनेक माहिती आता सरकारला मिळणार आहे। आणि त्यामुळेच जेव्हा ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे तेव्हा या लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला तुम्हाला बाद झालेल्या दिसतील, कारण आता सरकारकडे तुमची बऱ्यापैकी माहिती ह्या ई-केवायसीच्या माध्यमातून पोहोचणार आहे। त्यामुळे प्रश्नांचं उत्तर तुमच्या हेच असणार आहे की तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे, वडिलांचे असेल तर वडिलांच्या नावाने भरा आणि तुमच्या पतीचे नाव असेल तर तुमच्या पतीचा आधार नंबर त्या ठिकाणी टाका आणि त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का याची खात्री करा, तरच ओटीपी येतो आणि तो ओटीपी टाकल्याशिवाय तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, जास्त घाबरून जायचं नाही, पॅनिक होऊ नका। वेळ आहे, 2 महिन्यांचा वेळ आहे, 2 महिन्यांमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करता येतील। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तो लिंक देखील करून घेता येईल, त्याच्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नाही, निवांत करा, परंतु चुकीच्या पद्धतीने करू नका। पुढील एक महत्त्वाचा प्रश्न जो मागील अनेक महिन्यांपासून अनेक लाडक्या बहिणींच्या वतीने विचारला जातोय की आम्ही या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, आम्हाला आता योजनेचे पैसे नको आहेत किंवा आम्हाला आधी नोकरी नव्हती किंवा आमचा व्यवसाय नव्हता, आता आमची नोकरी आहे, व्यवसाय आहे, त्यामुळे आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे, तर आता आम्ही काय करू? तर त्या लाडक्या बहिणींना सरकारने अगदी बेस्ट केलं हे ई-केवायसी आणून। आता लक्षात घ्या, जर तुम्हाला लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवायची नसेल तर तुम्ही फक्त ई-केवायसी करू नका, तुमचे पैसे आपोआप बंद होतील आणि तुमचे पैसे तुम्हाला रिफंड देखील करावे लागणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला ही बाब लक्षात घ्यायची आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवायची नसेल किंवा तुम्हाला आता तुमचं उत्पन्न जास्त असेल, पुढे भविष्यात तुम्हाला काही त्या ठिकाणी अडचणी देखील येऊ शकतात, त्या अडचणी टाळायच्या असतील तर तुम्ही योजनेची ई-केवायसी करू नका, तुमचे पैसे आपोआप पद्धतीने थांबवले जातील आणि तुमचे लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला डायरेक्ट बाद देखील केले जाईल। त्याच्यामुळे ज्यांना योजना नकोय किंवा ज्यांना योजनेचे पुढचे पैसे नको आहेत अशा महिलांसाठी एक सोपी बाब असणार आहे, फक्त ई-केवायसी करायची नाही, 2 महिन्यानंतर तुमचे आपोआप पैसे सरकार बंद करून टाकेल आणि तुम्ही योजनेतून अपात्र व्हाल आणि लाडकी बहीण